नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर आपला हा ऑसोलेशनचा 9वा क्रमांकाचा लेक्चर आहे। ठीक आहे, मागील लेक्चरमध्ये आपण बेसिकली टाइम पिरियड या फॉर्म्युल्यावरच दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला। याही लेक्चरमध्ये ओके टाइम पिरियडवरच ॲम्प्लिट्यूड म्हणा टाइम पिरियड या दोन तीन गोष्टी आहे, वेलॉसिटी मॅक्सिमम वेलॉसिटी या दोन तीन गोष्टी मिक्सअप करून आपण दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। बघा, द फर्स्ट वन इज फ्रॉम अगेन महाराष्ट्र CET 2018। महाराष्ट्र CET 2018ला आलेला क्वेश्चन आहे। and the second one is from the CBSE PMT 2010। बघा पहिला क्वेश्चन आपण बघूया। ज्या काही गोष्टी दिल्या त्या फ्री बॉडी डायग्रामने आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। बघा, ए मास m is suspended from a vertical spring which is executing SHM of a frequency of 5 Hz. The spring is unstretched at the highest point of oscillations. फुल स्टॉप द मॅक्सिमम स्पीड ऑफ द मास इज। बघा, तोच अगेन स्प्रिंग मास सिस्टम दिलेला आहे। ओके, चला काय स्प्रिंग मास सिस्टम दिलेला आहे विच इज परफॉर्मिंग SHM। याच्यात SHMs वर्टिकल SHMs काय झालेलं आहे, सेट झालेलं आहे। आता वर्टिकल SHM सेट डाऊन करण्यासाठी काही नाही, आपल्याला एक स्प्रिंगला पुल डाऊन करावं लागतं किंवा पुल अप करावं लागतं, SHMs परफॉर्म होतात। तर यांची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 5 हर्ट्ज। अँग्युलर फ्रिक्वेन्सी नाही, दिस इज द लिनियर फ्रिक्वेन्सी। क्लिअर? बघा, द स्प्रिंग इज अनस्ट्रेच ॲट द हायेस्ट पॉईंट। बघा, या पॉईंटवर ओके तो काय स्प्रिंग काय होऊन जाते, अनस्ट्रेच्ड होऊन जाते। ओके, तेव्हा मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड राहतो। ओके, एक्स इक्वल्स टू किती राहतो त्याचा मॅक्सिमम डिस्टन्स, म्हणजे काय मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड। बघा, ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ ऑसिलेशन्स दे आर आस्किंग फाइंड द मॅक्सिमम स्पीड V max ऑफ दिस सिस्टम। जो काही मास आहे तो जो काही SHM परफॉर्म करून आला त्याच्यासाठी आपल्याला काय विचारलं, मॅक्सिमम वेलॉसिटी। मॅक्सिमम वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, V max इक्वल्स टू ओमेगा ए। ओके, वेअर ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड ए इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड। बघा, ओमेगा फाइंड आउट करणं खूप मोठं म्हणजे काय म्हणू शकतो, इझी गोष्ट आहे। बघा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलं आहे 5 हर्ट्ज। फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमध्ये इनव्हर्स रिलेशन आहे 1/f। ओके, देअरफॉर 1/5 सेकंड। ठीक आहे, therefore t equals to 2 pi upon omega, therefore omega becomes 2 pi upon time, therefore 2 pi टाइम किती टाकायचं 1/5 म्हणजे कुठे गेलं तो वर 1/5। ठीक आहे, therefore omega becomes 5 गुणिले 2 10 times pi रेडियन पर सेकंड। ओमेगा इझिली मिळाला तुम्हाला, ओमेगाची काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड। बघा, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी टाइम पिरियडचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, t equals to 2 pi स्क्वेअर रूट ऑफ m/k। याच्या लक्षात बघा, जेव्हा हा सिस्टम ऑसिलेट परफॉर्म करतो तर इथं लक्षात याला रिस्टोरिंग फोर्स वर घेऊन जातो। रिस्टोरिंग फोर्स किती राहतो kx, याला डाऊनवर्ड फोर्स कोणता राहतो mg। मग हे दोन फोर्स काय होतात, बॅलन्स, म्हणजे आपण काय लिहू शकतो kx इक्वल्स टू mg। देअरफोर बघा, याला बघा असं लिहू शकतो मी x डिवायडेड बाय g इक्वल्स टू m/k लिहू शकतो। म्हणजे इन केस ऑफ m/k मी काय लिहू शकतो x/g, देअरफॉर t इक्वल्स टू 2 pi स्क्वेअर रूट ऑफ x/g। आणि हा जो काही टाइम पिरियड फाइंड आउट करायला आपल्याला हायस्ट पॉईंटला फाइंड आउट करायचा आहे, जेव्हा ॲम्प्लिट्यूड a राहतो आणि ॲक्सेलरेशन g। ओके, आता इथनं आपल्याला ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं। टाइम पिरियड आपल्याकडे किती आहे 1/5। टाइम पिरियडची व्हॅल्यू टाकून दे 1/5 इक्वल्स टू 2 pi स्क्वेअर रूट ऑफ a/g। ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे, स्क्वेअर करा 1/25। हा झाला 4 pi स्क्वेअर, हे झालं ॲम्प्लिट्यूड ए आणि हे झालं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सगळ्या टर्म्स शिफ्ट करा। बघा, g ओके डिवायडेड बाय 25 टाइम्स 4 pi स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड। ॲम्प्लिट्यूड बिकम्स बघा, ॲम्प्लिट्यूड इक्वल्स टू जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊन घेऊ। ठीक आहे, बघा 25 गुणिले 4 झाले 100 पायचा स्क्वेअर। बस, तुमच्याकडे आता ॲम्प्लिट्यूड पण आहे, तुमच्याकडे आता ओमेगा पण आहे। या दोन व्हॅल्यूज पुट करा इथे। ओके, देअरफॉर बघा, देअरफॉर V max becomes omega, omega is 10 times pi into हा आला 10/100 pi स्क्वेअर। ओके, बघा 10 into 10 अगेन 100 गेट कॅन्सल, म्हणजे शिल्लक राहिलं 1/pi मीटर पर सेकंड। V max 1/pi मीटर पर सेकंड। देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th one is the correct one। ऑप्शन नंबर 4th one is the correct one। येत आहे लक्षात?
येतं लक्षात. बघा परत एकदा सांगतो, फ्री बॉडी डायग्राम काढली आपण, एक स्प्रिंग मास सिस्टम आहे. ओके, त्या स्प्रिंग मास सिस्टमचं फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी दिला आहे तर आपण टाईम पिरियड इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमध्ये इन्व्हर्स रिलेशन. मॅक्सिमम डिस्टन्सवर तो ऑनस्ट्रेच राहतो. मॅक्सिमम डिस्टन्स म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड. दे आर आस्किंग टू फाइंड द ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. बघा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी फाइंड आउट करायच्या म्हणजे दोन गोष्टी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. बघा टाईम पिरियड आपण फाइंड आउट केला. टाईम पिरियड फाइंड आउट केल्यानंतर का बरं टाईम पिरियड फाइंड आउट करू शकलो, कारण की आपल्याला लिनियर फ्रिक्वेन्सी दिला. लिनियर फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमध्ये इन्व्हर्स रिलेशन. मग टाईम पिरियड जर तुम्हाला मिळाला तर ओमेगा इथून लवकर मिळू शकतो, कारण की टी इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. दर फॉर ओमेगा इक्वल्स टू 2π अपॉन टी. टीची व्हॅल्यू टाकली मी 1/5, हा 5 वर गेला म्हणजे 10 टाइम्स पाय. आता फक्त गोष्ट राहिली होती ॲम्प्लिट्यूडचं. तर ॲम्प्लिट्यूडसाठी मी टाईम पिरियडचा फॉर्म्युला यूज केला इन टर्म्स ऑफ m/k. मग आता हा m/k मला इन टर्म्स ऑफ ॲम्प्लिट्यूड आणायचा होता. त्याच्यामुळे या सिस्टमला ओके म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्स मी काय केले, बॅलन्स केले. अपवर्ड फोर्स राहतो रिस्टरिंग फोर्स, डाऊनवर्ड राहतो वेट. ओके, तो बॅलन्स केल्यानंतर m/k ची व्हॅल्यू झाली x/g. ती व्हॅल्यू इथं पुट केली. आपल्याला मॅक्सिमम म्हणजे तो जो काही टाईम पिरियड फाइंड आउट करायचा मॅक्सिमम हायस्ट पॉईंटला म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली, a. मग इथं सिम्पल झाल्या गोष्टी. ओके, दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्हाला पहिला हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. जो काही पहिला क्वेश्चन होता तो आपला महाराष्ट्र CET 2018ला आलेला एक्झामचा होता. त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलाच पाहिजे. येतं लक्षात. बघा आता आपण लास्ट क्वेश्चनकडे वळूया या लेक्चरच्या. बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. सगळे हे जे काय आत्तापर्यंत आपण मागील लेक्चरपासून क्वेश्चन्स बघितले, सगळ्या आपण क्वेश्चन्समध्ये फक्त टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपण काय करून राहिलो, यूज करून राहिलो. ठीक आहे, चला काही हरकत नाही. एक छोटा फॉर्म्युला आहे आणि तुम्ही ऑसोलेशनमध्ये एक गोष्ट बघितली असेल की जे काही फॉर्म्युलेज आहे खूप छोटे आहे. म्हणजे आहे गोष्टी कठीण आहे असं नाही म्हणत की एकदम इझिली तुम्हाला मिळू शकतो. छोटे छोटे फॉर्म्युले आहे. छोट्या छोट्या फॉर्म्युल्यावरून त्यांनी सुंदर असे क्वेश्चन्स तिथे आपल्याला तयार करून दिलेला आहे. बघा सेकंड क्वेश्चन. ए स्प्रिंग हॅज अ सर्टन मास सस्पेंडेड फ्रॉम इट अँड इट्स पिरियड फॉर अ वर्टिकल ऑसोलेशन इज टी. काही हरकत नाही. द स्प्रिंग इज नाउ कट इंटू 2 equal halves and the same mass is suspended from the one of the half. The period of vertical oscillation is now. बघा फ्री बॉडी डायग्राम बघा त्याच्याशिवाय समजणारच नाही तुम्हाला. बघा एक स्प्रिंग मास सिस्टम आहे. ठीक आहे, याला इनिशियली मास किती आहे m. बघा ओके, आणि बघा याचा टाईम पिरियड किती आहे t. नंतर काय झालं, ओके नंतर काय झालं बघा. नंतर नाव द स्प्रिंग इज नाव कट इन टू 2 हाफ्स. बघा हेच स्प्रिंग तुम्ही कट केली. ओके, कट केली इंटू सेम 2 हाफ्स. ओके सेम. ओके, आता तिची हाईट काय झाली, कमी झाली समजा. ओके, अर्धी झाली ना, अर्धी झाली आणि तो सेम मास ठेवला. ओके, तर या सिस्टमचं त्यांनी आपल्याला काय विचारलं, टाईम पिरियड. इथं लक्षात बघा इनिशियली काय होतं, तो स्प्रिंग मास सिस्टम होता. इनिशियली जो काही मास अटॅच होता तो एम होता आणि इनिशियली तो ऑसोलेशन SHM परफॉर्म केल्यानंतर SHM त्याच्यात सेट झाल्यानंतर टाईम पिरियड किती होता टी. मग तेच सेम स्प्रिंग आपण 2 ह्याच्यात कट केली. ओके 2 ह्याच्यात. ओके समजा हा आणि हा एक सेकंड समजा. ओके सेकंड. तर त्यांचं काय म्हणणं पडलं की हे जे काही 2 तुम्ही तयार केले याच्यातनं, तर याच्यापैकी या दोघांपैकी एकाचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा टाईम. याचा टाईम पिरियड याचा टाईम पिरियड कसा राहणार, सेम, कारण की 2 सेम आयडेंटिकल कट केले ना आपण. ठीक आहे, चला काही हरकत नाही. आता बघा एक रिलेशन लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट के राहतो, जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट के राहतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू राहतो लेंथ. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू राहते. म्हणजे लेंथ जर तुम्ही कमी केली तर के वाढतो, लेंथ जर वाढवली तर के काय होतं, कमी. फक्त हा रिलेशन महत्त्वाचा आहे. स्प्रिंग मास सिस्टम आणि जर तुम्ही लेंथमध्ये हा जर रिलेशन लक्षात ठेवला होता, हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. बघा या सिस्टमसाठी टाईम पिरियडचा फॉर्म्युला T = 2π √m/k. ओके, याच्यासाठी फॉर्म्युला T प्राइम = 2π घेऊ आपण. मास तर कसं आहे, सेम. मास तर कसं आहे, सेम. फक्त आता गोष्ट राहिली केची. बघा आता ओके, बघा आता लेंथ काय केली. बघा इनिशियली या सिस्टमची लेंथ L होती समजा. याची जे काही स्प्रिंगची लेंथ होती L होती. नंतर या Lला आपण कट केलं. येत्या लक्षात समजा इथं लेंथ होती इनिशियली L, नंतर ही लेंथ काय झाली L/2. म्हणजे लेंथ काय झाली, डिक्रीज. ओके, कितीने डिक्रीज झाली, 2 टाइम्स. ओके, त्याच्यामुळे जो काही के आहे तो किती टाइम्स वाढणार, 2 टाइम्स. त्याच्यामुळे इथला जो काही के आहे तो किती टाइम्स वाढणार, 2 टाइम्स द स्प्रिंग कॉन्स्टंट के.
इथं लक्षात ओके. जी काही लेंथ आहे ओके 2 पट कमी झाली तर स्प्रिंग कॉन्स्टंट किती पट वाढणार 2 पट. कोणत्या रिलेशनमुळे या रिलेशनमुळे. बघा आता बघा याला मी असं लिहू शकतो का टी प्राईम इक्वल्स टू 2π स्क्वेअर रूट ऑफ m/k इंटू 1/√2. √2 काय केला मी सेपरेट. आता 2π स्क्वेअर रूट ऑफ m/k च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो टी. देअरफॉर टी प्राईम इक्वल्स टू टी डिवायडेड बाय √2. म्हणजे जो काही टाइम पिरियड आहे तो काय झाला कमी झाला. किती पट झाला √2 पट. टी अपॉन √2. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट वन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द CBSE PMT 2010. फक्त या छोटूसा रिलेशन तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. परत एकदा बघा फ्री बॉडी डायग्राममध्ये आपण स्प्रिंग मास सिस्टम काढलं. इनिशियली मास m होता, टाइम पिरियड t होता, स्प्रिंग कॉन्स्टंट k होता, लेंथ l होती. मग या आता लेंथला कट करून आपण 2 सिस्टम सेम सिस्टम बनवली. ओके मास सेम आपण जो काही इथं मास यूज केला होता 2 किलोग्राम 3 किलोग्राम तोच मास आपण इथे यूज केला. तर मग याच्यामध्ये टाइम पिरियडचा काय चेंज झाला आपल्याला ते फाइंड आउट करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके एक गोष्ट लक्षात ठेवा तो जो काय ऑसिलेशन्स आहे ना तो फास्ट परफॉर्म करणार आहे. ओके ओके येतं लक्षात. तो जो काय ऑसिलेशन्स परफॉर्म करणार आहे हो त्याची शॉर्ट राहणार आहे. त्याच्यामुळे त्याचा टाइम काय होणार आहे याच्यापेक्षा काय होणार डिक्रीज. येतं लक्षात. तुम्ही जेवढी लेंथ कमी करसाल जेवढी लेंथ वाढवणार तेवढा त्याचा टाइम पिरियड वाढत जातो. जेवढी लेंथ कमी करणार तेवढा टाइम पिरियड काय शॉर्ट. त्याच्यामुळे याच्यापेक्षा त्याचा जो काही टाइम पिरियड आहे तो कसा राहणार कमी राहणार. येतं लक्षात. त्याच्यामुळे हे जे काही 2 ऑप्शन्स आहे कॅन्सल झाले. 2 पट वाढला म्हणते √2 टाइम्सचा वाढला म्हणते. ठीक आहे ह्या 2 ऑप्शन्सपैकीच राहणार. इथं लक्षात टाइम पिरियड काय झाला कमी होणार. मग एक लक्षात ठेवायचं काही स्प्रिंग कॉन्स्टंट आणि लेंथमध्ये इन्व्हर्सली रिलेशन. लेंथ तुम्ही कमी केली किती पट कमी केली 2 पट. जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे नवीन याच्यात किती पट वाढणार 2 पट. बस फक्त एक मग रिअरेंजमेंट आहे. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागणार. त्याच्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत ओके त्याला शेअर करण्यासाठी विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट